आताची सर्वात मोठी बातमी म्हणजेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात हिंसाचार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना कोर्टानं न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। जुलै 2024च्या उठावादरम्यान निशस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्यास हसीनावर चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। निकाल देताना न्यायालयाने हसीना यांचा एक ऑडिओ रेकॉर्डिंग देखील जारी केला आहे, जे बांगलादेशात व्हायरल झाले होते। या ऑडिओमध्ये हसीना पोलीस प्रमुखांना लोकांवर गोळीबार करण्यास सांगत आहेत। न्यायालयाने निकाल देताना मानवाधिकार आयोगाच्या अहवालीचाही हवाला दिलाय। हसीनांविरोधात 458 पानांचा निकाल दिलाय। जुलैच्या उठावादरम्यान झालेल्या मृत्यूसाठी शेख हसीना पूर्णपणे जबाबदार असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। न्यायालयाने सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे देखील सादर केलेले आहेत। आयसीटीने शेख हसीनांविरोधात 458 पानांचा निकाल दिलाय। निकालात म्हटलंय की जानेवारी 2024 पासून हसीना हुकुमशहा बनण्याच्या तयारीत होती। जानेवारी 2024च्या निवडणुकीत तिने विरोधकांना चिरडून टाकले। त्यानंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले तेव्हा तिने त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले। जुलैच्या उठावाच्या खून प्रकरणात बांगलादेश सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जामान खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना आरोपी केले। आंतरराष्ट्रीय न्यायालयात जेव्हा त्या तिघांविरोधात खटला सुरू झाला तेव्हा अल मामूनने विरोधी भूमिका घेतली। अल मामूनने हसीनांविरोधात साक्ष देण्याची धमकी दिली। दरम्यान पोलीस प्रमुखांशी बोलताना हसीनाचे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले। ऑडिओची पुष्टी होताच हसीनांविरुद्ध खटला जलद गतीने सुरू करण्यात आला। हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचे आणि युद्ध गुन्ह्याचे असे एकूण 5 आरोप सिद्ध झालेले आहेत, ज्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नेमके हे आरोप कोणते आहेत पाहूयात। 5 गुन्हे आणि मृत्यूदंडाची शिक्षा। शेख हसीना यांच्यावर खून, गुन्हे रोखण्यात अपयश आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसह अनेक आरोप सिद्ध झालेले आहेत। न्यायालयाचा हा महत्त्वाचा निकाल थेट प्रसारित करण्यात आलेला आहे। पहिलं म्हणजे ढाक्यामध्ये तणाव। राजधानी ढाका येथे 15,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। हिंसक निदर्शक दिसताच त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देखील हसीना यांनी दिलेले आहेत। त्यानंतर हिंसाचार। शनिवारी रात्री उशिरा ते रविवारी पहाटे दरम्यान ढाकामध्ये 2 बसेस जाळण्यात आला। निकालामुळे आणखी हिंसाचार होण्याची शक्यता असल्याने देशभरातील सुरक्षा व्यवस्था सध्या कडक करण्यात आलेली आहे। माजी आयजीपी मामून यांची माफी। या खटल्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणजेच बांगलादेशचे माजी आयजीपी मामून यांनी न्यायालयात माफी मागितली आहे। मामून यांनी न्यायालयाला सांगितलंय की त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे आणि हिंसाचारात आपला सहभाग कबूल केलेला आहे। या प्रकरणात 4 जणांनी मिळून हा कट रचला होता आणि ते सर्वजण पंतप्रधानांच्या निवासस्थानी दररोज भेटत असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। आपल्याला 36 वर्षाच्या सेवेत कोणताही गुन्हा न केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। या घटनेमुळे आपली प्रतिमा डागाळली असं मामून यांनी नमूद केलेलं आहे। मामून यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आम्ही कमी शिक्षा देऊ, नेमकी शिक्षा नंतर ठरली जाईल असं म्हणत मामून यांना साक्षीदार बनवलंय। शेख हसीनांच्या विरोधातील खटले कोणते आहेत पाहूयात। एकूण 135 खून प्रकरणात आरोपी आहेत। म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण 135 खून प्रकरणात त्यांना आरोपित करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे मानवता विरोधी गुन्ह्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत। अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवरही गोळीबार आणि हिंसक कारवाया केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आले। 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा खून त्यांनी केलेला असा आरोप देखील करण्यात आलेला आहे आणि फेहाजत ए इस्लाम असा हिंसाचार त्यांनी केलेला आहे। या प्रकरणी त्यांना दोषी ठरवून कोर्टाने निकाल दिलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर माय महानगर लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।